मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालानंतर भगवा आतंकवाद आणि सनातन आतंकवाद हे शब्द चर्चेत आलेत. प्रकाश महाजन आपल्या सोबत आहेत. सनातन आतंकवाद हा शब्द चर्चेत आला पृथ्वीराज चव्हाणांच्या तोंडून. काय भूमिका त्याबद्दल? पृथ्वीराज चव्हाण यांनी सोयीस्कररित्या हा शब्द पुढे आणलेला आहे. पृथ्वीराज चव्हाण एक काळ स्वतःला काँग्रेसच्या थिंक टँक मधले समजत होते, पण त्यांनी सनातनी शब्द हा वापरून ते थिंक टँक मधले आणि ते सेप्टिक टँक मधले आहेत हे सिद्ध केले. मी पृथ्वीराज चव्हाणला हा प्रश्न विचारतो की सुशीलकुमार शिंदे यांनी भगवा आतंकवाद ज्यावेळेस हा शब्द वापरला त्यावेळेस सुशीलकुमार शिंदेनी परवाच्या एका मुलाखतीत सांगितलं, मला पक्षश्रेष्ठीने सांगितलं, काँग्रेसची हिंमत आहे का की जसा भगवा आतंकवाद आहे तसा हिरवा आतंकवाद म्हणू शकता तुम्ही? नाहीत म्हणू शकत. आणि आता भगवा आतंकवाद म्हटल्यानंतर हे आपल्यावर उलटेल म्हणून त्यांनी भगवा आतंकवाद म्हणू नका, कारण भगवा ध्वज हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा होता, वारकऱ्यांचा ध्वज भगवा होता. त्याला कुठेतरी भावनिक मुलायमा देऊन नाही म्हणले आता ह्याला सनातनी आतंकवाद म्हणा. सनातनी परंपरा कुठे आहे? पृथ्वीराज चव्हाण, आपण एवढे सुशिक्षित आहात, एवढे शिकलेले आहात. सनातनी परंपरा फक्त भारतात आहे आणि सनातनी परंपरेला मानणारा फक्त हिंदू आहे. तुम्हाला काय म्हणायचंय? हिंदू अतिरेक आहेत? मग श्रीनगर मध्ये चराचर शरीफ दर्ग्यावर जो अतिरेकी हल्ला झाला, जिथं मोहम्मद साहेबाचा केस ठेवलाय, तो हल्ला कोणी केला? ते सनातनी होते काय? 1979 साली मक्केमध्ये ज्या अतिरेक्यांनी ताबा घेतला होता काही काळ त्या मस्जिदीचा, ते कोण होते? सनातनी होते काय? पाकिस्तानमध्ये इतक्या मस्जिदीत बॉम्बस्फोट झाले, ते काय सनातनी लोकांनी केले? मोहम्मद साहेबाच्या नातवाला ज्यांनी मारलं ते काय सनातनी होते? तुम्हाला म्हणायचं काय? सनातनी परंपरा फक्त हिंदू मानतात आणि तुम्हाला हिंदूला बदनाम करायचं. आणि काँग्रेस पहिल्यापासून हिंदूच्या विरोधात आहे आणि हिंदूला बदनाम करते. का बरं काँग्रेस हिंदूला बदनाम करते? मताचं राजकारण करायचं आहे, मताचं लांगून चालन आहे अल्पसंख्याकाच्या, म्हणून ते अशी भूमिका घेत आहेत. सनातन परंपरा फक्त हिंदू मानतो, ती भारतातच आहे. ते काय पृथ्वीराज चव्हाणला माहित नाही? सनातन परंपरा इस्लाम मानतो, सनातन परंपरा ख्रिश्चन मानतात, सनातन परंपरा यहुदी मानतात, नाही मानत. सनातनी आतंकवाद म्हणजे काय? हिंदू आतंकवादी हेच तुम्हाला म्हणायचं आहे? हा पर्यायी शब्द का वापरला असेल असं तुम्हाला वाटतं? हिंदू आतंकवाद हा शब्द अनेक दिवस चर्चेत आला, आता त्याला सनातनी म्हणा असं का? काँग्रेसच्या या भूमिकेमुळे हिंदू काँग्रेसच्या विरोधात गेलाय. पृथ्वीराज चव्हाणला मला एक साधा प्रश्न असा विचारायचा आहे की महात्मा गांधी स्वतःला सनातनी हिंदू समजत होते, यावर तुमचं काय म्हणणं आहे? ते अतिरेकी होते असं म्हणायचं का तुम्हाला? ते सनातनी परंपरा मानत होते. गांधीचे वर्णभेद पुस्तकं वाचा तुम्ही, त्यात गांधी काय म्हणतात एकदा नीट वाचा, मग तुम्ही चर्चा करा ना. गांधीने सनातनी परंपरेचा अभिमान बाळगलेला आहे. आता पृथ्वीराज चव्हाणला महात्मा गांधी सोयीचे नाही तर राहुल गांधी सोयीचे आहेत, आणि राहुल गांधीला काय आवडतं हेच पृथ्वीराज चव्हाण आता बोलतात, दुसरं काही बोलत नाही. मालेगाव बॉम्बस्फोटाच्या ह्यानं प्रश्न उपस्थित केला जातोय की सगळं निर्दोष असतील तर मग झाला कसा स्फोट, झाला कसा, कोणी केला? तो शासनाने शोधला पाहिजे. मुंबई लोकल मध्ये बॉम्बस्फोट झाले, 200 लोक मेले, जवळपास 300च्या वर जखमी झाले, तेही निर्दोष सुटले. आम्ही असं कोर्टाच्या ह्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं नाही निकालावर. कोर्टाने सर्व बाजूचा अभ्यास करून दिलेला निकाल आहे, त्याचा सगळ्यांनी आदर केला पाहिजे. फक्त मालेगाव मध्ये हिंदू सुटले की तुम्ही त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार. पृथ्वीराज चव्हाण गप्प होते. लोकल मध्ये जे बॉम्बस्फोट झाले ते कुणी घडवले? मग ते सगळे निर्दोष सुटले, कारण कोर्टापुढे काही पुरावे झाले नाहीत. त्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण का असं म्हणले नाहीत की हा हिरवा आतंकवाद होता, हा इस्लाम आतंकवाद होता? त्यावेळेस नाही बोलले ते. पण इथं हिंदू सुटले निर्दोष की यांच्या पुन्हा हिंदू सोडून भगवा सोडून तुम्ही सनातनीवर गेलात. त्यासोबतच आता जो उद्धव ठाकरे, राज ठाकरे, तुम्ही सातत्याने त्याबद्दल भूमिका मांडतात. राज ठाकरे वाढदिवसालाही गेले उद्धव ठाकरेंच्या. हे एकत्र येण्याचं कुठं आलंय? आपण त्या प्रक्रियेत आहात का किंवा काही कल्पना आहे? हा प्रश्न माझ्या कार्यक्षेत्राच्या बाहेरचा आहे, त्याच्यामुळे मी याच्यावर काही उत्तर देऊ शकत नाही. धन्यवाद. राजसाहेबांची नाराजी काही? तर हे होते प्रकाश महाजन. एकंदरच पृथ्वीराज चव्हाणांनी जो सनातन आतंकवाद म्हणा असा उल्लेख केलाय त्यावर त्यांनी टीका केली आहे की चव्हाणांना महात्मा गांधी नाही तर राहुल गांधीची सोयीची आहे आणि लांगुल चालन करण्यासाठीच काँग्रेसची ही विचारधारा असल्याची टीका त्यांनी केली आहे. मात्र दुसरीकडे मनसे आणि शिवसेना यावर बोलण्यास त्यांनी टाळलेलं आहे. अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.